कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना आता स्वतः सत्ताधारी भाजपने निवडणुकी यादीत मोठ्या गैरप्रकारांचा आरोप केलाय। आजपर्यंत विरोधकांनी यादीत त्रुटी असल्याचा दावा करत हरकती दाखल केल्या होत्या, पण आता भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी थेट महानगरपालिकेच्या निवडणूक विभागावरच जाणून बुजून मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकल्याचा गंभीर आरोप केलाय। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपकडून हा प्रकार पक्षाला अडचणीत आणण्यासाठी हेतू परस्पर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे। विशेष म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकता बाळगून व्हायला हवी, चुकीच्या नोंदणी तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात, संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप करेलच। जर चुका दूर झाल्या नाही तर भाजपकडून पुढील तीव्र पावले उचलली जातील असा इशारा देखील निवडणूक आयोगाला निवेदन देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। तर भाजपच्या दाव्यानुसार काही प्रभागांमध्ये तर हजारो मतदारांची नावे उलटसुलट टाकण्यात आली आहेत। टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी तर पॅनल क्रमांक 3 मधून तब्बल 15 ते 16 हजार नावे पॅनल क्रमांक 4 मध्ये टाकल्याची ठोस तक्रार नोंदवली आहे। यामुळे सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक विभाग यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा मोठा राजकीय वाद निर्माण करू शकतो। भाजपने प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यामुळे आता निवडणूक विभाग कोणती पावले उचलतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ही प्रक्रिया आहे। मतदार यादी 20 तारखेला प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 तारखेपर्यंत या मतदार यादीमध्ये जर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी हरकती घेण्याच्या तक्रारी करण्याची संधी आहे। एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं सर्वच प्रभागांमध्ये काम असल्यामुळे अनेक गोष्टी ज्या समोर येत आहेत त्या अत्यंत धक्कादायक आहेत। मी आज त्या निमित्ताने आमचे टिटवाळ्याचे अध्यक्ष शक्तिवान भोईर आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या समेत भूमकर म्हणून जे या सगळ्या विषयात महानगरपालिकेत निवडणुकीच्या संदर्भात काम करतात त्यांची भेट घेऊन काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यात। परंतु निश्चितपणे याच्यामध्ये अशी स्थिती दिसते की जी प्रभागाची सीमा आहे त्या प्रभागाच्या सीमेच्या आतमध्ये असणारी अनेक नावं गाठ्यांनी म्हणजे सोसायट्या या त्या भागातून काढून त्या बाउंड्रीच्याही खूप अंतर बाहेर किंवा दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलेल्या आहेत। तर त्याचबरोबर दुसऱ्या प्रभागामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 100 मीटर नाही, 200 मीटर नाही, 500 मीटर लांब असलेल्या जागा सुद्धा ज्या ठिकाणची लोक सोसायट्या किंवा अनेक याद्या या त्या प्रभागामध्ये टाकलेल्या आहेत। आणि ही खरं म्हणजे चुकून घडलेली चूक दिसत नाही, ही जाणून बुजून कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी जे त्याच्यावरती काम करतात त्यांच्याकडून जाणून बुजून केलेल्या या चुका आहेत। यामध्ये मॅन्युप्युलेशन आहे। आम्ही आज भूमकर साहेबांना ही विनंती केलेली आहे का ज्या चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या चुका तुम्ही इंडिव्हिज्युअल हरकती म्हणताय, पण इंडिव्हिज्युअल हरकती 15-15 हजार नावांवरती इंडिव्हिज्युअल हरकती कशा घेणार? तुम्ही गठ्ठ्याने चुका केल्यात आणि त्याला इंडिव्हिज्युअल पुरावे मागणार तर ते जमणार नाही। तुम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही दुरुस्त करा। आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी देण्याचा प्रयत्न करू, परंतु या चुका दुरुस्त नाही झाल्या तर आपले कर्मचारी हे यामध्ये दोषी असतील ते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत अशी मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आणि आमचे या कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांच्या समवेत आज निवडणूक आयोग उपायुक्त यांची भेट घेऊन आज जो पॅनल क्रमांक 3 टिटवाळा याच्यामध्ये जो 15-16 हजार मतांचा जो काही घोळ झालेला आहे आणि वॉर्ड क्रमांक 9 म्हणजे जुना याच्यामध्ये स्टेशन परिसर टिटवाळा स्टेशन हा कुठल्या बाउंड्रीवर नसताना इथले सर्वच याद्या या पॅनल क्रमांक 4 मोना अटालीमध्ये टाकल्या गेल्यात। जवळजवळ 2-3 किलोमीटरचं अंतर असताना या बाउंड्रीवरच्या याद्या नसताना त्या तिकडं शिफ्ट केल्यात। याची आज आम्ही याची शहानिशा करण्यासाठी आणि उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। भविष्यात या याद्या ज्या त्या वॉर्डात होत्या त्याच या वॉर्डात राहाव्या याच्यासाठी आम्ही विनंती केली आणि निवडणूक आयोग जो आहे तो विधानसभाच्या ज्या याद्या याच्यावरती काम करतोय तर त्या याद्या मागच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला वॉर्ड क्रमांक 9 म्हणजे टिटवाळ्यातच होत्या ते आता त्यांनी मोण्यामध्ये टाकलेले आहेत। त्याची आम्ही आता हरकती आणि सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये जे काही विरोधक असतील की त्यांना ज्या पॅनलमध्ये कोणाचं वर्चस्व आहे किंवा काय हे जर ते विरोधकांनी बघून त्यांच्याकडनं पण यात होऊ शकतात अशी आमची शंका आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।